नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. आजचा विषय हा महिलांशी संबंधित आहे. तरी सुद्धा हा फक्त महिलांनी ऐकावा किंवा पाहावा असं नाहीये, तर प्रत्येक पुरुषाने देखील हा विषय समजला पाहिजे. का? कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला जसं आई, बहीण, प्रियसी, बायको, मैत्रीण ह्यांच्याशी हा निगडीत आहे. तर आपण आज बोलणार आहोत मासिक पाळी म्हणजे पिरियड्स दरम्यान वर्कआउट केला पाहिजे की नाही. तर हा विषय समजण्यासाठी आपल्या व्हिडिओला 3 पार्ट मध्ये डिवाइड करूया. तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तुम बहुत मस्त काम करते हैं मकसूद भाई. थँक्यू मकसूद भाई. पिरियड्स मध्ये महिलांच्या शरीरात अनेक हार्मोन्स बदल दिसून येतात. या काळात जास्त स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक बदल दिसून येतात, जसं की ब्लोटिंग, क्रॅम्प्स, चिडचिडपणा, मूड स्विंग्स आणि मानसिक अस्वस्थता. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. त्यामुळे बऱ्याच महिलांना या काळामध्ये वर्कआउट करायची इच्छा राहत नाही आणि कित्येक वेळा तरी फक्त तुम्ही विश्रांती घ्या, वर्कआउट करू नका असंही सांगितलं जातं. पण पिरियड्समध्ये वर्कआउट केल्यावर काय होतं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी तुम्ही वर्कआउट करता त्यावेळी एंडोर्फिन्स नावाचा हार्मोन रिलीज होतो. याला फील गुड हार्मोन्स असंही म्हणतात. हा नैसर्गिकरित्या मूड सुधारतो आणि वर्कआउट केल्यामुळे तुमचे क्रॅम्प्स कमी होऊ शकतात. त्यानंतर तुमची चिडचिड कमी होते आणि तुमचं फूड क्रेविंग्स देखील कमी होतं. कित्येक अभ्यासकांच्या मते तुम्ही लाईट वर्कआउटमुळे इरेग्युलर पिरियड सुद्धा रेग्युलर होण्यास हेल्प होते. आता पिरियड्समध्ये वर्कआउट करताना काही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही डूज अँड डोंट सांगतो. सगळ्यात पहिलं, एका जागी बसून राहू नका. बऱ्याच महिला पिरियड्स दरम्यान झोपून राहणं पसंत करतात, कारण त्यांना असं वाटतं की त्याने त्यांचं पेन आणि त्यांचा त्रास कमी होईल. पण असं मुळात नाहीये. त्यापेक्षा काहीतरी मुवमेंट करा. थोडं टफ वाटेल, पण 10-15 मिनिटं वॉक और स्ट्रेचिंग और काहीतरी लाईट वर्कआउट्स नक्की करा. हाय इंटेन्सिटी कार्डिओ वर्कआउट करू नका, जसं की रनिंग, जम्पिंग जॅक, स्किपिंग. हाय इंटेन्सिटी रॅपिड मुवमेंट तुम्हाला जास्त मेन्स्ट्रल क्रॅम्प देऊ शकतात. हा वेळ नाहीये तुमच्या बॉडीला त्रास देण्याचा. त्यापेक्षा तुम्ही 30 मिनिट्स बाहेर नॉर्मल आउटडोर वॉक करू शकता. तेही बॉडीला त्रास न देता आणि इफेक्टिव्ह फॉर युअर फॅट बर्निंग ऑल्सो. हेवी वेट लिफ्टिंग करू नका. आता काही फिटनेस एन्थ्यू फिमेलला मे बी हे आवडणार नाही, पण मी सजेस्ट करेल की हेवी वेट लिफ्टिंग करू नका. कारण की पिरियड्स दरम्यान हार्मोन चेंजेसमुळे तुमचे जॉईंट्स आणि मसलला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यापेक्षा मॉडरेट वेट ट्रेनिंग करा. कमी वेट्स, कमी रेप परफॉर्म करा. 2 वर्कआउटच्या मध्ये 2 सेटच्या मध्ये जास्तीत जास्त ब्रेक घ्या. हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी टाळा. जर तुम्ही पिरियड्समध्ये स्ट्रेस आणि पेन फील करत असाल तर हा वेळ नाहीये हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी करायचा किंवा मॅरेथॉन धावण्याचा. त्यापेक्षा लाईट एक्सरसाइज लाईक स्ट्रेचिंग, योगा करा. मी तर सांगेल स्ट्रेचिंग नक्कीच करा. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, बॉडी रिलॅक्स होते आणि मसल पेन, मसल सोरनेस सुद्धा कमी होतं. सर्वात महत्त्वाचं, शरीरावर जबरदस्ती करू नका. जे शरीर इझिली वर्कआउट करू शकेल आणि तुम्ही जे एन्जॉय करू शकता असेच वर्कआउट करा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिसन टू युअर बॉडी. पिरियड्स ही गोष्ट प्रत्येक महिलेसाठी वेगळी असू शकते. हा काळ काही जणांसाठी त्रासदायक नसतो, तर काही जणांसाठी अत्यंत वेदनादायक असतो. तर वन साईज फिट ऑल हा नियम इथे लागू होत नाही. तर जर तुम्हाला पिरियड्समध्ये डिस्कम्फर्ट वाटत नसेल तर तुम्ही रेग्युलर वर्कआउट करू शकता. पण जर शरीराला स्ट्रेस वाटत असेल तर लाईट वर्कआउट करा किंवा विश्रांती घ्या. 1 दिवस, 2 दिवस और 3 दिवस. लक्षात ठेवा, 2-3 दिवस विश्रांती घेतल्यामुळे तुमचं फिटनेस प्रोग्रेस थांबणार नाहीये, पण ओव्हर ट्रेनिंग नक्कीच थांबू शकते. त्यामुळे पिरियड्समध्ये वर्कआउट करताना सगळ्यात महत्त्वाचं लिसन टू युअर बॉडी. आणि त्यानंतरही जर तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. पिरियड्समध्ये योग्य व्यायाम, योग्य विश्रांती आणि शरीराच्या गरजेनुसार डिसिजन घेणे हाच खरा फिटनेस आहे. लक्षात ठेवा, आयुष्य हिट आहे जर तुम्ही फिट आहे. मी फिट भाऊ चेतन सावंत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.